जय गोविंद जय कृष्ण मुरारी कृष्ण मुरारी रूप पाहू प्रेमे डोळा सर्व सुखाचा सोहळा रूप पाहू प्रेमे डोळा सर्व सुखाचा सोहळा रूप पाहू प्रेमे डोळा सर्व सुखाचा सोहळा सर्व सुखाचा सोहळा सर्व सुखाचा सोहळा भक्ती भावे फुले वाहू भक्ती भावे फुले वाहू प्रेमानंद गाऊ भक्ती भावे पण पाहू गाऊ भक्ती भावे फुले वाहू आवडते देवा हे थोर भक्ती आवडते देवा हे थोर भक्ती आवडते देवा हे थोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराची अंगपावे माया संसाराची माया संसाराची थोर भक्ती आवडते देवा हे थोर भक्ती आवडते
संकल्पावी माया संसाराती संकल्पावी माया संसाराती संकल्पावी माया संसाराती हे विले आनंदे तैसे ते राहावे 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 त्या सुधावे समाधान त्या सुधावे समाधान त्या सुधावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ खरे ते फळाचे चिंता हे विले आनंदे तैसे ते राहावे हे विले आनंदे तैसे ते राहावे हे विले आनंदे तैसे ते राहावे त्या सुधावे समाधान कामने घालून दयावरी भार कामने घालून दयावरी भार घालून दयावरी भार बाहू हा संसार देवा पायी बाहू हा संसार देवा पायी बाहू हा संसार देवा पायी कामने घालून दयावरी कामने घालून दयावरी भार कामने घालून दयावरी भार घालून दयावरी भार बाहू हा संसार देवा पायी बाहू हा संसार देवा पायी बाहू हा संसार देवा पायी हे विले आनंदे तैसे ते राहावे हे विले आनंदे तैसे ते राहावे आनंदे तैसे ते राहावे हे विले आनंदे तैसे ते राहावे सुधावे समाधान त्या सुधावे समाधान त्या सुधावे समाधान गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला नंदन गोपाला हे देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन हरिभक्त परायण संगीत विशारद रावसाहेब महाराज घावणे संगीत विशारद गणेश महाराज दौंड भक्ती आवडती देवा Hey,
समाधान 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 चित्ते आसू द्यावे पुन्हा
हेची थोर भक्ते आवडते देवा, हेची थोर भक्ते आवडते देवा. संकल्पावे माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान, तुका मने घालू तयावरे भार. वाहू हा संसार पाया पाये, ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीना दुर्बलाची देवा. दीना दुर्बलाची देवा, दीना दुर्बलाची देवा. गावे गावी माझी सेवा, दीना दुर्बलाची देवा. दीना दुर्बलाची देवा, दीना दुर्बलाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावे घ्यावे माझी सेवा. दीना दुर्बलाची देवा, दीना दुर्बलाची देवा, दीना दुर्बलाची देवा. घ्यावे घ्यावी माझी सेवा, दीना दुर्बलाची देवा, दीना दुर्बलाची देवा, दीना दुर्बलाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीना दुर्बलाची सेवा, दीना दुर्बलाची सेवा, दीना दुर्बलाची सेवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीना दुर्बलाची देवा, दीना दुर्बलाची देवा, दीना दुर्बलाची देवा, देवा. वंशे विभूषित करा नवनीरदाभात, पीतांबराधरुणबिंब फलाधुरोष्टात्. पूर्णेन्दु सुंदर मुखात्, दरविंद नेत्रात्. कृष्णात् परं किमपि तत्त्वहं न जाने. सह्याद्री शिखरे रम्यम्, अनुसुयाद्रिनन्दनम्. तं वन्दे परमानन्दं, श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुं. पुत्रं विशालदेवस्य, नित्यमुक्तिप्रदायकं. महालने परमानन्दं वन्दे श्रीचक्रधरं विभुम्. श्रीमच्चक्रधरस्य निश्रुतिवचः, पीयूषपूर्णप्रपा. पाथोदपदिपान्थमन्तरपरे श्रान्तस्य लोकस्य य. स्फुर्जत भीमभाटवे समतटस्थं नागदेवं सदा. सारासार विचार सुंदर गिरां पारंगतं नौम्यं. तया नमन माझे गुरुपदा, जेने दाखविले आनंदकंदा.
तोपकार मदन फिटे कदा देवा परमानंदा तोच फेडे नमो कृष्ण राया नमो दत्तात्रया 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 द्वारकावासिया नमो तुझ द्वारकावासिया नमो तुझ राहुळ माझे पाय बाप देवाचा सागर स्वामी चक्रधर नमो कृष्ण राया नमो दत्तात्रया 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 दत्तात्रया श्रीदत्त जन्मोत्सव या जन्मोत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह वर्ष चौथे तरडगाव तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर. माझ्या माहितीप्रमाणे सलग तिसऱ्या वर्षी माझ्याकडं आपल्या तरडगाव आपल्या संपूर्ण ग्रामस्थांच्या आग्रहापोटी या ठिकाणी सेवा करण्याचा योग आलेला आहे. या अखंड हरिनाम सोहळ्याच्या निमित्ताने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अभंग घेतलेला कोणाचाही सांगावा लागणार नाही. या महाराष्ट्राच्या छत्रपतींचे आध्यात्मिक गुरु छत्रपती शिवरायांचे आध्यात्मिक गुरु वारकरी संप्रदायाचा प्राण आणि आम्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने परमार्थाची वाट दाखवणारे संत तुकोबराय यांचा 4 चरणाचा सुंदर असा जीवाने भक्ती कशी करावी आणि ती भक्ती कोणत्या पद्धतीची असावी अशा आशयाचा आजचा अभंग आहे. हेची थोर भक्ते आवडते देवा संकल्पावे माया संसाराची. तुकोबराय म्हणतात हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. देवाला आवडणाऱ्या भक्तीचं लक्षण तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून मांडताना सांगतात. हेची थोर भक्ते आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसाराची हेची थोर भक्ती आवडते देवा. आता जर आम्ही खऱ्या अर्थाने विचार केला हीच भक्ती आवडते देवाला असं जर म्हटलं तर दुसरी आवडत नाही का? भगवान परमात्मा तर सम आहे. ईश्वर सम किंवा आमच्या संप्रदायातही समचरण अभंग आहे ना, समचरण दृष्टी. हा समचरण दृष्टी. भगवंताला सम म्हणतात, तो विषमता दाखवत नाही. मग अभंगामध्ये हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. मी जास्त वेळ घेणार नाही नमनामध्ये किंवा प्रास्ताविकामध्ये. मला यायला थोडासा उशीर झाला बाबा. उशीर म्हणजे मी आलोय भुसावळवरून 2 तास माझी ट्रेन लेट झाली. तिथून पुढं खरड्यापर्यंत आलो आणि मी बिना गाडीचा बाबा आहे त्याच्यामुळं थोडस विलंब झाला. असो तुकोबराय आम्हाला सांगतात हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची.
भगवान परमात्मा विषम नाही, त्याच्याकडे सम आणि विषम असा गुण नाही, त्याच्याकडे चांगला भक्त आणि वाईट भक्त असा गुण नाही, तो भेदाभेद करत नाही. मग तुकोबराय अभंगामध्ये का सांगतात का हेची थोर भक्ती आवडते देवा, तेच अभंगात आपल्याला पुढे पाहिजे. मग ती भक्ती कशी असावी, आवडणाऱ्या भक्तीचं लक्षण सांगतात. संकल्पावे माया संसाराचे, ती कोणती भक्ती आहे, ज्या भक्ती करत असताना संकल्पावी माया संसाराची, ही संसाराची माया खऱ्या अर्थानं तो संकल्पित करतो म्हणजे सोडतो. हा पहिल्या चरणाचा आशय. दुसऱ्या चरणाकडे तुकोबराय सांगताना सांगतात, खऱ्या भक्तीचं लक्षण सांगतात की जो भक्त जीवनामध्ये समाधानी आहे, संतुष्ट सततम योगी, जो समाधानी आहे ना, त्याची भक्ती श्रेष्ठ प्रकारची भक्ती आहे. म्हणून तुकोबराय काय म्हणतात, ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. दुसऱ्या चरणाचा आशय तुकोबराय म्हणतात, जो चित्तामध्ये समाधान ठेवतो ती भक्ती देवाला आवडते. बर, ती भक्ती देवाला आवडते, मग आम्ही तर संसारात आहे, मग काय करायचं. तुकोबराय म्हणतात, वाहिल्या उद्वेग दुःखचे केवळ किती संसाराचं ओझ वहा, शेवटी काय आहे, दुःख आहे. वाहिल्या उद्वेग दुःखचे केवळ भोगणे ते फळ संचिताचे, आमच्या संचितानुसार हे आम्हाला फळ भोगावं लागणार आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, खरं भक्तीचं लक्षण जर आम्हाला पाहायचंय ना, भक्ती सांगत असताना तुकोबरायांना खऱ्या अर्थाने आधार असतो कोणत्याही गोष्टीला. संस्कृतमध्ये एक नियम आहे, आधारो अधिकरण. हे स्टँड उभा आहे तर कशाच्या आधाराने, जमिनीच्या आधाराने उभा आहे. ह्याच्यावरचा माईक उभा आहे, माईक त्याला लावलेला आहे, कशाच्या आधाराने आहे, तो स्टँडच्या आधाराने आहे. मग भक्ती कशाच्या आधाराने आहे, तर भक्ताच्या आधाराने आहे. म्हणून तुकोबरायांना खऱ्या अर्थानं भक्तीला पुढं करून खऱ्या भक्ताचं लक्षण आजच्या अभंगामध्ये तुम्हाला सांगायचं. मग खरा भक्त कसा आहे, तुका म्हणे वाहू तयावरी भार घालोय. तुकोबराय म्हणतात, या संसाराचा सगळा भार त्या देवावर घालायचा. ह्याच्याशिवाय ही थोर भक्ती आहे. हेची थोर भक्ती आवडते देवा, वाहू हा संसार देवा पायी. हेची थोर भक्ती आवडते देवा, चित्ती असू द्यावे समाधान. हेची थोर भक्ती आवडते देवा. कोणती भक्ती थोर आहे, तर चरणांमध्ये सांगितलेलं, ज्याच्यामध्ये उद्वेग नाही, ज्याच्यामध्ये समाधान आहे, आणि जो सगळा संसार देवाच्या चरणावर वाहतो आणि भक्तीच्या मार्गाला लागतो, ती भक्ती खऱ्या अर्थाने देवाला सगळ्यात आवडणारी आहे. आणि तशी भक्ती करणारा भक्त ही देवाला सर्वात प्रिय आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. अखंड हरिनाम सप्ताह तरडगाव वरचे 4 आणि 3 क्रमांकाची आजची कीर्तन रूपी सेवा. या कीर्तन रूपी सेवेसाठी या ठिकाणी गायनाचार्यांची नावं बरीच आहेत, परंतु इथं आमचे त्यातले मोजके गायनाचार्य, परंतु गायन गंधर्व सभा या ठिकाणी सजलेली आहे. असे गायनाचार्य, आता याच्यातले नाव कोणतं आहे तुमचं? गणेश महाराज दौंड, रावसाहेब महाराज गव्हाणे, रावसाहेब महाराज गव्हाणे आणि गणेश महाराज दौंड. गणेश महाराज. सुंदर असं गायनाचार्य विनेकरी बाबा, सुंदर असे टाळकरी विद्यार्थी वृंद, सुंदर असं पखवाज हरिभक्त परायण प्रदीप महाराज सोळसकर. तुमचा व्हिडिओ गेल्या वर्षीचा आहे आमच्याकडे. अजून तुमच्यासोबत एक जण होते, विष्णू महाराज ना, हा विष्णू महाराज परभणीकडचे, रेंगे, विष्णू महाराज रेंगे, दोघांची जोडी होती. यंदा प्रदीप महाराज. सुंदर असं वातावरण आहे. सुंदर अशा वातावरणामध्ये थंडीची थोडी चाहूल लागलेली आहे, आणि या चाहुलीमध्ये खऱ्या अर्थाने श्री दत्तात्रय भगवंताचा हा अवतार दिनाच्या निमित्ताने हा होत असलेला सप्ताह भगवान परमात्म्याचा अवतार असतो. भगवान परमात्म्याचा अवतार असतो. जयंती जीवाची असते. जयंती पण आपण चालू रूढीप्रमाणे, चालू परंपरेप्रमाणे आम्ही जयंती म्हणतो. काय म्हणतो आम्ही? जयंती म्हणतो.
पण भगवान परमात्म्याचा काय अर्थ खऱ्या अर्थाने अवतार. अवतरित होणे म्हणजे तो त्याची जागा सोडून खाली येतो. कोणासाठी? भक्तासाठी. आणि भक्तासाठी खाली येतो कशासाठी? जीवाचा उद्धार करण्यासाठी. म्हणून खऱ्या अर्थाने जीवाचा उद्धार करण्यासाठी हा कीर्तन रूपी सप्ताह आहे. हेची थोर भक्ती आवडते देवा. जर आम्हाला प्रासंगिक अनुषंगाने जर सांगायचं झालं तर कोणती भक्ती आवडते देवाला? अखंड हरिनाम सप्त्यामध्ये येऊन कीर्तन ऐकणं ही भक्ती देवाला आवडते. कोणती भक्ती देवाला आवडते याचं चिंतन जर आम्हाला करायचं असेल तर खऱ्या अर्थाने आपण सर्व उत्साहाने या ठिकाणी बसले आहेत. देवाच्या नामाचा जयघोष करूया आणि आपल्या कीर्तन रूपी सेवेला या ठिकाणी प्रारंभ करूया. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन 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 गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाल कृष्ण भगवान की जय. दत्तात्रेय महाराज की जय. श्री जगरवाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सत्य सनातन महात्मा की जय. हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची. खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही सगळेजण या मृत्यूलोकामध्ये म्हणजे या सृष्टीमध्ये जन्माला आलो. जन्माला आल्यानंतर आमचं खरं कर्तव्य काय आहे तर देवाचं नामस्मरण करणं, देवाचं चिंतन करणं, देवाचं भजन करणं, देवाचं पूजन करणं. कोणी सांगितले तर आमच्या संत परंपरेने सांगितले, आमच्या आचार्य परंपरेने सांगितले, आमच्या पुराणांनी सांगितलं, आमच्या वेदाने सांगितलं, आमच्या गीतेने सांगितलं, आमच्या गाथेने सांगितलं, आमच्या लीळा चरित्र ग्रंथाने सांगितलं की जीवनाचा जर उद्धार करायचा असेल दादा तर खऱ्या अर्थाने तुम्हाला भगवंताचं स्मरण करावं लागेल. पुराणातला एक संदर्भ तुमच्या समोर मांडतो. पुराणामध्ये संदर्भ येतो. यम आपल्या यमदूतांना एक सल्ला देतो. यम आपल्या यमदूतांना सल्ला देतो. जे यमदूत तुमचा प्राण न्यायला येतात अशी आमची आख्यायिका आहे किंवा आमचे परंपरा आहे. ते यमदूतांना तो यम सल्ला देतोय काय? भोदूता न आणय तू. यांना माझ्याकडे आणू नको. कोणाला? जो दररोज ढांगचांग मचांग ढांगचांग मचांग जातो का त्याला आणू नको का? कोणाला आणू नको? भगवान परमात्मा म्हणतात किंवा ते यम 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 त्या यमदूतांना म्हणतोय भो न आणय तू हरे स्मरणम नरम. हरीचं स्मरण करणाऱ्या नराला माझ्याकडं आणू नको. मग जाणार कुठं? यमाकडं नाही जायचं. मग कोणाकडे जायचं? कृष्णेती मंगलम नाम यस्य वाचे प्रवर्तती. त्या भगवान परमात्म्याचं नाव मुखामध्ये असलं तर त्याच्या धामाला आम्ही जातो. हे आम्हाला आमचं शास्त्र सांगतं. दुसरं उदाहरण तुम्हाला, या सृष्टीमध्ये तुम्ही जन्माला आलाय ना, तुमचा उद्धार करायचा असेल ना, तुम्हाला भगवंताचं नाम घ्यावं लागेल. आणि नाम घेत असताना ते किती तुम्ही या संसारामध्ये रडत पडत असाल, तुम्ही या संसारामध्ये किती तुम्हाला संसार चांगला वाटत असेल, तरी सुद्धा भगवंताचं नामच आहे की तुमचा संसारही व्यवस्थित करणार आहे आणि तुमचा परमार्थही व्यवस्थित करणार आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना
आम्हाला सांगितलं की बाबा रे, जीवनात आला ना तुला नाम घ्यावं लागेल. हे नामपर सेवा पहिल्या दिवशी आपण ऐकली असेल, दुसऱ्या दिवशी कदाचित संतांचं चरित्र ऐकलं असेल, आणि माझ्या वाटेला आलेला हा तिसरा दिवस. या दिवशी तुम्हाला खऱ्या अर्थाने आमच्या गुरुवर्यांकडून, आमच्या गुरु परंपरेकडून मिळालेलं हे शास्त्र आहे, त्यातला थोडासा भाग देण्याचा प्रयत्न करणार आहे. भगवान परमात्मा गीतेमध्ये एक श्लोक सांगतात आणि त्या श्लोकाच्या माध्यमातून खऱ्या भक्ताची व्याख्या सांगतात. आपल्याला भक्तीपर हे चिंतन ऐकत असताना देवाचा भक्त कसा असावा ह्याचं चिंतन जर ऐकायचं असेल तर आम्हाला श्रीमद भगवद्गीता उघडावी लागेल. आणि ती श्रीमद भगवद्गीता आम्हाला काय सांगते पहा. भगवान परमात्मा रथावर विराजमान आहेत, हातामध्ये घोड्यांचे दोर आहेत, पाठीमध्ये अर्जुन आहे, आणि अर्जुन त्या ठिकाणी धनुष्याला बाण लावून बसलेला अर्जुन आता म्हणतो युद्ध करू का नको, करू का नको, करू का नको. भगवान परमात्मा म्हणले करिष्ये वचनम तव, तुला हे करावंच लागणार आहे. अर्जुन म्हणला बाबा तू सांगतोय म्हणून मी ही करतो. मग भगवान परमात्मा म्हणले तू जसं ऐकतोय तसं प्रत्येक जण माझं ऐकतो. असं 4 जण माझं ऐकत नाहीत, मंदिरात येत नाहीत, सप्त्यामध्ये येत नाहीत, कीर्तनामध्ये येत नाहीत, त्यांना देवाचा मंडप नको वाटतो. 4 जण नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया पुरुत ज्ञाना आसुरम भावमाश्रितः. 4 जण माझ्याकडे येत नाहीत अर्जुना. पहिला आहे दुष्कर्म करणारा, नमाम दुष्कृतिनो मूढा, दुष्कृतिनो म्हणजे दुष्कर्म करणारा. दुसरा आहे मूढा म्हणजे मूर्ख मनुष्य, माझ्याकडे येत नाही. दुष्कर्म करणारा माझ्याकडे येत नाही. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा, नर अधम असलेला मनुष्य, त्याला मनुष्याचा जन्म मिळून त्याचा काहीच फायदा झालेला नाही, असा नराधम मनुष्य माझ्याकडे येत नाही. आणि चौथा मायया पुरुत ज्ञाना आसुरम भावमाश्रितः, या संसारातली माया याचं ज्ञान अपहरण करून घेते, तो भगवंताच्या दारामध्ये येत नाही. पहिला दुष्कर्म करणारा, पहिला मनुष्य देवाच्या दारामध्ये जात नाही. दुष्कर्म करणारा नमाम दुष्कृतिनो मूढः प्रपद्यन्ते नराधमा, पहिला मनुष्य दुष्कर्म करणारा. तुम्हाला आम्हाला दुष्कर्म म्हणजे जास्त सांगायची काही आवश्यकता नाही. काल परवाच्या या महाराष्ट्राच्या पायाखालची माती सरकावी अशी एक घटना कानावर पडली. पायाखालची माती सरकावी अशी घटना कानावर पडली. 3-4 वर्षाची चिमुरडी, मालेगाव तालुका. आणि या मालेगाव तालुक्यामध्ये 3-4 वर्षाच्या चिमुरडीवर जर 24 वर्षाचा जर विशीच्या पलीकडचा एखादा मुलगा, एखादा मनुष्य बलात्कारासारखी घटना करत असेल तर ते कर्म कोणते हो? दुष्कर्मच आहे ना. तो देवाकडे कधी जाणार